श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात। त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर श्री पिठिकापुरम येथे 1320 ईसनमध्ये झाला। पिठापुरामध्ये आपलराज म्हणजेच अप्पलाराज शर्मा नावाचे एक धर्मपरायण ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुमती म्हणजेच महाराणी राहत होते। हे दाम्पत्य अत्यंत सात्विक आणि दत्तभक्त होते। एके दिवशी त्यांच्या पितरांचे श्राद्ध चालू असताना आपलराज ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित ब्राह्मणांना बोलावण्यास गेले होते। त्याचवेळी एक तेजस्वी संन्यासी म्हणजेच भिक्षुक त्यांचा दारापाशी भिक्षा मागण्यासाठी आला। शास्त्रानुसार श्राद्धाच्या दिवशी निमंत्रित ब्राह्मणांच्या आधी भिक्षा मागणाऱ्या अतिथीला भोजन देणे वर्ज्य मानले जाते, परंतु सुमती देवींना त्या संन्यास्यामध्ये अलौकिक तेज दिसले। त्यांनी शास्त्राचे नियम बाजूला ठेवून त्या संन्यास्यालाच साक्षात भगवान विष्णू मानून अत्यंत भक्तिभावाने भोजन दिले। सुमतीच्या या भक्ती आणि आदरभावाने प्रसन्न होऊन त्या संन्यासी रूपधारी दत्तात्रेयांनी त्यांना वरदान दिले। त्यांनी सुमतीला विचारले, हे माते, तुझ्या मनातली इच्छा सांग, ती पूर्ण होईल। सुमतीने त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा सांगितली। दत्तात्रेयांनी तथास्तु म्हटले आणि लगेच अदृश्य झाले। या वरदानाच्या प्रभावाने लवकरच सुमतीदेवी गरोदर राहिल्या आणि योग्य वेळी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर चित्रा नक्षत्रात श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला। त्यांच्या जन्माच्या वेळी संपूर्ण पिठापूरमध्ये एक अद्भुत प्रकाश पसरला होता आणि मंगलवाद्ये वाजू लागली होती, असे वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये आढळते। अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांनी कलियुगातील अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला। ओम गुरुदेव दत्ताय नमः।